तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता अस्मिता त्यासोबत घरातले इतरही घरी आलेले असतात. ते सायलीना मुद्दामून या सगळ्यांवर रागवलेली असते. सायली जेव्हा या सगळ्यांवर रागवते ना, तेव्हा ती आता गुपचूपपणे बसलेली असते. तिला आता असं वाटत असतं की येऊन ह्या सगळ्यांनी मला सांगावं, पण कोणीसुद्धा ना तिला काहीच सांगायला जात नसतं. तेच आता इकडे अर्जुनने सगळ्यांना सांगितलेलं असतं की रागवली रुसली तर रुसू दे, पण जर आता आपण तिला म्हणवायला गेलो तर ती काही ऐकणार नाही आणि तिला सत्य आपल्याला सांगावं लागणार, हे सुद्धा माहिती होतं. आणि म्हणूनच अर्जुनने सगळ्यांना नाही म्हणूनच सांगितलेलं असतं. तेच आता इकडे जे प्रताप आहेत ते पुढे जात असतात, तेव्हाच ना सायलीला बरं वाटत असतं. सायलीला वाटतं की चला फायनली बाबा येत आहेत म्हटल्यावर बाबा आता काहीतरी नक्कीच करतील, आपल्याला म्हणवतील. पण आता बाबा येतात पण डायनिंग टेबलवर पाणी प्यायला ते येतात आणि पाणी वगैरे पिऊन येत ना, आणि ते नंतरच ना तिकडनं जायला निघतात. सायलीला असं वाटतं की बाबा तिच्याशी बोलायला आले आहेत, पण बाबा तिच्याशी एकही शब्द बोलत नाहीत, तिकडनं निघून जातात. आणि मग काय, सायली म्हणते की इथे मी रागवली, इथे मी रुसली आहे, त्याचं तर कोणालाच काहीच पडलेलं नाही आहे, मला तर कोणी बोलवायलासुद्धा आलं नाही, असाच ती विचार करते. प्रत्येकजण ना एक ना एक कारण काढून ना तिकडनं आता निघून जातो. तेच अस्मिता बाळाला झोपवायचे म्हणून जाते, तर इकडे अर्जुनही चैतन्याला घेऊन कामासाठी जातो. तर सायली तोंड मुरडून तिथेच बसते. प्रत्येकजण आपापलं कारण वेगवेगळं काढून तिकडनं गेलेलं असतं. अश्विनी देखील मेडिकल इमर्जन्सी सांगून तिकडनं पळ काढलेला असतो. तर जी कल्पना आहे ती प्रताप यांना घेऊन रूममध्ये गेलेली असते. हे सगळे काही प्रकार होत असतानाच ना खूपच जास्त राग ना इकडे मात्र तन्वीलाच म्हणजे सायलीला येत असतो. सायली आता विचार करत असते की हे सगळं आपल्या आयुष्यात का घडतं आहे, आणि त्यामुळेच ना तिला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे प्रिया जी आहे ती पोलीस स्टेशनमध्ये असते, आणि जेव्हा ती तिथे असते ना तिला सारखं ना तेच आठवत राहतं. कारण तिला ना आता ते तिचे जुने दिवस आठवतात. म्हणजेच तिला जेव्हा ती तन्वी होती तेव्हा तिला कोणत्या कोणत्या गोष्टीचा सुख आशीर्वाद मिळत होता, म्हणजे काय काय अनुभवायला मिळत होतं, सगळं काही मोठं मोठं हवं मिळत होतं, त्या सगळ्या गोष्टी तिला आठवतात. आणि मग काय, ती आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टींचा तिला राग येत असतो, तिला ना आता काही नको असतं, तिला फक्त ते सुख अनुभवायचं असतं पुन्हा एकदा, आणि यासाठी ना तिचा जीव नुसता वर खाली होत असतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की हे सगळं होत असतानाच ना इकडे जेव्हा तिला जेवण वगैरे आणून दिलं जातं तेव्हा ती जेवणसुद्धा ते करत नाही. ती लगेच ना ते ताट जे आहे जे तिच्या समोर ठेवलेलं असतं ते भिरकावून लावते. तेव्हाच तिकडे आलेली हवालदार म्हणत असते की हे काय आहे, तुझे लाड आहेत ना ते खपवून घेतले जाणार नाही, खूप झालं, असं बोलून तिच्यावर आता आवाज चढवला जातो. तिला आता बोललं जातं. तेव्हाच ना ती आता गप्पपणे बसते, पण तिला ना आत्ताच्या आत्ता बोलायचं असतं फोनवर. कारण आहे ना तिला असं वाटत असतं की काही झालं तरी राकेशचं काय चाललं आहे, राकेशने काही बंदोबस्त केला आहे का, या सगळ्याचा तर तिला आढावा घ्यायचा असतो. आणि यासाठी तिची आता दादागिरी इथे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा सुरू असते. ती आता मोबाईल वगैरे मागत असते आणि म्हणत असते की मला आत्ताच्या आत्ता तुझा मोबाईल दे, मला बोलायचं आहे. आणि मग काय, मोबाईल वगैरे ती मागत असते. मग त्या आता जी हवालदार आहे तिचा नाईलाज होतो, तिला आता आपला मोबाईल काढून द्यावाच लागतो, दुसरा काही ऑप्शन नसतो. मग आता त्या हवालदारने तिला मोबाईल दिल्यानंतर ती आता फोन वगैरे करत असते. आणि ती आता राकेशला म्हणत असते की काय केलं आहेस तू, या लोकांनी काही प्लॅनिंग वगैरे केले असं तर तू बोलत होता सरप्राईजचं, मग त्याच्यामध्ये काही ना काही तुला समजलं आहे का, नक्की त्यांचं प्लॅनिंग काय आहे ते मला सांग. मग तेव्हाच ना मी प्लॅनिंग जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय, पण माझी आई ना म्हणजेच सुमन जी आहे ती आता काही केलं ते प्लॅन समजू देत नसते, आणि त्यामुळे ना कोणताच प्लॅन जो आहे तो राकेशला कळत नसतो. म्हणून आता राकेशची चिडचिड होत असते. राकेश जो आहे तो आता या सगळ्याबद्दल बोलत असतो. राकेश जेव्हा या सगळ्याबद्दल इकडे असणाऱ्या प्रियाला बोलतो तेव्हा प्रिया मात्र खूपच जास्त भडकलेली असते. प्रिया जेव्हा भडकते तेव्हा मात्र ती राकेशला म्हणत असते की तू कधी काम करणार आहेस, काय झालंय तुला, लवकरात लवकर काम कर, नाही तर सगळंच पाण्यात गेलं, काहीतरी
कर, कारण ती सगळी जागा माझी आहे. काही झालं ना तरीसुद्धा त्या सायलीला तन्वी म्हणून कोणतंही सुख मिळायला नको, तिला आयुष्यात उठवून टाक, असं देखील आता प्रिया ही राकेशला फोनवर बोलत असते. राकेश जेव्हा हे सगळं काही ऐकतो तेव्हा राकेश म्हणत असतो की हो मी करतोय प्रयत्न, तू काळजी करू नको. पण इकडे प्रियाला त्याचे रिझल्ट हवे असतात, कारण प्रियाला राग येत असतो, कारण तिचं जे सुख होतं ते दुसऱ्या कोणाला भेटतंय ना हेच तिला पटत नसतं आणि यासाठी तिने आता कांगावा केलेला असतो. तेच दुसरीकडे आता सायली जी आहे ती पूर्णा आजींसाठी आईस्क्रीम वगैरे घेऊन येते, कारण तिला ना पूर्णा आजीला मस्का लावायचा असतो. पूर्णा आजीकडनं सगळं सत्य जाणून घ्यायचं असतं आणि यासाठी तिची ही सगळी हजामत सुरू असते. पूर्णा आजीला ती आईस्क्रीम वगैरे घेऊन येते तेव्हा पूर्णा आजीला ती म्हणत असते की पूर्णा आजी काय चाललंय, कसं चाललंय. मग आता पूर्णा आजी म्हणत असते की सगळं काही व्यवस्थित चाललंय, कुठे काय चाललंय, असं बोलून आता सायली जी आहे ती पूर्णा आजीला सगळ्या काही गोष्टी सांगून सावरायचा प्रयत्न करत असते. तेच आता दुसरीकडे आजीच्या रूमच्या बाहेर अर्जुन, त्यासोबत चैतन्य आणि अश्विन उभा असतो आणि काही झालं तरी हिला खरं सांगायचं नाही असं म्हणून हिणवत असतात. मग आता इकडे काही झालं तरी कोणत्याही गोष्टी सांगायला ही लोक तयार नसतात आणि म्हणूनच मग आता सगळ्यांनाच तेच असतं की हे सगळं काय होतंय ते काय आहे. म्हणजेच ना आता पूर्णा आजी सायलीला म्हणत असते की म्हणजे आता तू इथे मला मस्का लावायला आलीस का, तुला काय वाटलं मी तुला सगळं काही सांगेन का, तर तसं नाही आहे. मी कसं काय तुला सगळं सांगू, मुळात काहीच घडलंच नाही आहे, कसलं प्लॅनिंगच नाही आहे, म्हणजे तू इथे मला मस्का लावायला आली आहेस, असं देखील पूर्णा आजी डायरेक्टच तिला बोलत असते. त्यावर पूर्णा आजीला ती म्हणत असते की नाही पूर्णा आजी, मी मस्का नाही लावते, प्लीज सांग ना काय झालं आहे, काही चाललंय का तुमचं, कसलं प्लॅनिंग चाललंय सांग ना. पण पूर्णा आजी काही झालं तरी ती कोणतंही प्लॅनिंग जे आहे ते सांगायला तयार नसते. पूर्णा आजींनी प्लॅनिंग नाही सांगायचं हा निर्णय घेतलेला असतो. तेच इकडे प्रताप जे आहेत ते रूममध्ये उभे असतात. ते रूममध्ये उभे असतानाच ना त्यांच्या डोक्यातसुद्धा विचार चालू असतो की सायलीपासून आपण या सगळ्या काही गोष्टी लपवतोय, पण आता त्याचं काय. पण सायली जी आहे ती थेट ना पूर्णा आजींच्या रूमनंतर इकडे प्रताप यांच्या रूममध्ये आलेली असते आणि प्रताप यांच्या रूममध्ये आल्यानंतर ती आता प्रताप यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते. प्रताप यांना सांगत असते की बाबा मला सांगा ना, तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही लोक कसलं तरी प्लॅनिंग करताय, पण मला तुम्ही सांगत नाही आहे, असं का करताय. मग तेव्हाच ना इकडे प्रताप आता सगळ्या काही गोष्टी सायलीला सांगायला जाणार असतात. पण तेच आता अर्जुन तसंच चैतन्य आणि अश्विन तिथे पुन्हा एकदा पोहोचतात आणि खाणाखुणा करून सांगतात की नाही सांगायचं. मग आता जे प्रताप सांगणार असतात ते सुद्धा थांबतात. तेच आता इकडे प्रतापना इकडे असणारी जी सायली आहे ती तन्वी म्हणून मामा म्हणून मस्का लावत असते. ती बोलत असते की मामा लहान असताना तू तर मला सगळं सांगायचंस, मग आता काय झालं, असं बोलून ती लाडीगोडी लावत असते. पण इकडे मात्र अर्जुनने सांगितलेलं असतं की नाही सांगायचं म्हणजे नाही, आणि त्यामुळेच ना आता इकडे जे प्रताप आहेत ते तोंड उघडायचं नसतं. म्हणूनच मग आता फोनवर बोलायचं नाटक करतात आणि मग जेव्हा ते फोनवर बोलायचं नाटक करतात ना तेव्हा इकडे मात्र आता सायलीला समजतं की बाबा काही आपल्याला कोणत्याही गोष्टी सांगणार नाही आहेत, त्यामुळे आपल्याला काही उपयोग नाही आहे काही विचारून. मग आता ते तिकडनं काढता पाय घ्यायचं ठरवते. तेच इकडे कल्पना आणि अस्मिता बोलत असतात आणि त्यांचंसुद्धा प्लॅनिंग सुरू असतं की कसं काय करायचं. मग आता प्लॅनिंग हा शब्द ऐकला गेलेला असतो, तो कानावर पडलेला असतो. इकडे असणाऱ्या सायली म्हणत असते की बघितलं ना तुम्ही कसलं तरी प्लॅनिंग करताय, पण माझ्यापासून लपवताय, काय चाललंय तुमचं सांगा ना, कसलं प्लॅनिंग चाललंय तुमचं. पण तेव्हाच ना नाही कसलं प्लॅनिंग नाही, तुम्हाला माझी शपथ आहे सांगा. मग इकडे कल्पनाला आणि अस्मिताला शपथ दिल्यामुळे टेन्शन येतं. पण इकडे खिडकीतून येऊन आता या तिघांनी सांगितलेलं असतं की काही झालं तरी सांगायचं नाही म्हणजे नाही. मग आता नाही सांगायचं आहे म्हटल्यावर आता पुन्हा एकदा ह्या दोघीही जणी ज्या आहेत त्या मात्र आता सायलीला म्हणत असतात की पहिल्यांदा ना तू शपथ सुटली असं बोल. मग आता सायली म्हणत असते की हो शपथ सुटली, पण काय आहे ते मला सांगा. पण तेव्हाच ना अगं आम्ही काही नाही गं, आम्ही जस्ट असंच प्लॅनिंग करत होतो, पण कसलं प्लॅनिंग करत होता सांगा ना, असं बोलून सायलीने आता प्रश्न विचारून भंडावून सोडलेलं असतं. पण तोंडात ना एकही शब्द काढायचा नाही. ऑलरेडी अर्जुनने अस्मिता आणि त्याचसोबत इकडे असणाऱ्या कल्पनाला सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच ना सायली आता कल्पना आणि अस्मितावर सुद्धा नाराज होऊन तिकडनं निघून जाते. जसं सायली तिकडनं आता निघून गेलेली असते ना तेव्हा मात्र आता इकडे
जी कल्पना आहे त्यासोबत अस्मिता त्यांना काय बोलावं हे समजत नसतं. मग आता सायली बोलत असते की काय चाललं आहे ना, कोणीच मला काहीच सांगायला तयार नाही आहे. का करतायत हे लोक असं सगळं काही, का माझ्याशी बोलत नाहीत, पण माझ्यापासून काहीतरी गोष्टी लपवत आहेत हे तर नक्कीच आहे. तेच आता अर्जुन आहे ना तिकडे आलेला असतो आणि अर्जुन जेव्हा तिकडे येतो तेव्हा तो बघतो की आता काय करायचं, आता तर बायको इथेच आहे. मग आता ही आपल्याला प्रश्न विचारणार. पण तेच आता इकडे सगळेजण बघत असतात की सायली रूममध्ये जाते का. मग सायली रूममध्ये गेलेली असते. तेच हॉलमध्ये एका कोपऱ्यामध्ये सगळेजण कन्व्हर्सेशन करण्यासाठी बसतात. मग आता त्यांचं ठरत असतं की काय प्लॅनिंग करायचं तेच अर्जुन म्हणत असतो की सायलीला सगळ्यात जास्त काय आवडतं तर जेवण बनवायला आणि त्याचसोबत आपल्या माणसांना जेवण करून खायला म्हणजेच तिला ना आपल्या माणसांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडतो. मग तोच विचार करून आता या सगळ्यांचं ठरलेलं असतं की आपण आपल्या माणसांचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी ठरतो ना. मग तसंच करूया, आपण आहे ना सायलीच्या सगळ्या जवळच्या माणसांना बोलवूया, तिच्या मैत्रिणी आणि हे सगळं, आणि त्याचबरोबर आपण जेवणाचा सुद्धा प्रोग्राम करूया, म्हणजे आलेल्या पाहुण्यांना काही कमी पडायला नको. हाच सगळा हेतू जो आहे तो अर्जुनचा असतो. आणि अर्जुन या सगळ्याबद्दल सांगू लागतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा सगळ्यांची अरेंजमेंट करायचं ठरतं की कोण कधी काय काय करणार आहे. मग तेव्हाच ना ते सगळ्यांची अरेंजमेंट त्यांची ठरते. आणि तेव्हा हे सगळं कन्व्हर्सेशन सुरू असतानाच ना मध्येच ना सायली पुन्हा एकदा येते, कारण तिला गडबड वाटत असते ना ह्या सगळ्यांची. पण ही सगळीजणं कोणीही ना आता सायलीला काही सांगायला तयार नसतात. त्यामुळे सायली जरा जास्तच नाराज होते. तिला कळत असतं की आपल्याला कोणीही काही सांगत नाही आहे. आपण इथे 10 वेळा येऊन विचारतोय, सगळ्यांना मस्का लावतोय, पण आपल्याला कोणालाच काहीच सांगायचं नाही आहे. ही गोष्ट तिच्या आता लक्षात येते. पूर्ण आजीला सुद्धा अर्जुनचं हे प्लॅनिंग आवडतं. पूर्ण आजी देखील अर्जुनच्या पाठीशी असते आणि ती बोलत असते की हो हो चालेल, आपण हेच प्लॅन सक्सेस करूया, असं त्यांचं आता ठरलेलं असतं. तेच आता हे सगळं प्लॅनिंग झाल्यानंतर कोण कसली जबाबदारी घेणार आहे हेही त्यांचं आता ठरत असतं. म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळी जबाबदारी घेतलेली असते, कसं मॅनेज करायचं, काय करायचं या सगळ्यासाठी. तेच पूर्णाची आता हे सगळं काही व्यवस्थित लिहून ठेवायला सांगत असतात. सायली तिथे येऊन आता आरडाओरडा करत असते आणि सांगत असते की बोला ना, तुम्ही माझ्यापासून काय लपवताय, मला सांगा ना ह्या सगळ्या गोष्टी. पण आता सायलीशी कोणीही बोलायला तयार नसतं. सायलीला सरळ आता सगळेजण सांगत असतात की तू आराम कर ना, तुला आराम करायला सांगितलं आहे ना, पण तुमचं काय चाललं हे मला सांगा ना, तुम्ही लोक माझ्यापासून का कोणत्या गोष्टी लपवताय. पण तेव्हाच ना तरीसुद्धा सायलीला काही सांगितलं जात नाही. सायलीला आता काहीच बोललं जात नाही ना. तेव्हा मात्र आता सायली रागवत असते. तेच पूर्ण आजी आता म्हणत असते की उद्याचा दिवस तन्वीसाठी हा खूपच जास्त अविस्मरणीय असायला हवा. तिच्यासाठी सगळ्या काही गोष्टी ज्या तिने आता या दिवसांमध्ये केलेलं नाही तेवढं सगळ्या आपण प्लॅनिंग करूया. एकत्र सगळेजण चेअरअप करतात, कारण त्यांची टीम झालेली असते आणि त्यांच्या टीम मिळून प्लॅनिंग केलेलं असतं. आता जेवणामध्ये काय करायचं या सगळ्याचं डिस्कशन होत असतं. सामान जर कमी पडलं तर आपल्याला ऑनलाईन मागवता येईल असं देखील अस्मिता आता बोलत असते. अस्मिता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलत असते तेव्हा गेस्ट आल्यानंतर आपण त्या गेस्टसुद्धा वेलकम करायला हवं आणि सगळ्या गेस्टना सांगितलं आहे ना, असं देखील आता चैतन्य बोलत असतो. त्यावर आता अस्मिता म्हणत असते की काय तू पण चैतन्य, तुला आता जाग आली आहे का, सगळ्या गेस्टना आधीच सांगितलेलं आहे, सगळी तयारी झालेली आहे, आता फक्त उद्याचा दिवस कधी येतो ना याची सगळीजणं आतुरतेनं वाट बघत असतात. तेच आता सायली वहिनीचं बघितलंच ना, प्रत्येकाला प्रश्न विचारून भंडावून सोडत होती, पण तिला आपण काही सांगितलं नाही. प्रत्येकाला सायलीचं मनवून झालेलं होतं, पण राहिली वाईट बारी होती ती म्हणजे अर्जुनची, कारण शेवटी अर्जुनला जाऊन रूममध्येच तर झोपायचं होतं. म्हणूनच मग आता अर्जुनसाठी ते खूप मोठा प्रश्न होता की आता सगळं काही कसं मॅनेज करायचं तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जी प्रिया आहे ती बसलेली असते आणि तेव्हा जेवणाचा टाईम झालेला असतो. बाकी कैदीसुद्धा तिथेच असतात आणि जेव्हा सगळीजणं तिथे असतात ना तेव्हा मात्र इथे प्रियाच्या घशाखाली घास जात नसतो. प्रियाला एक चपाती, डाळ आणि भात दिलेला असतो. तेच आता तिथे असणाऱ्या एका बाईला ते दिसलेलं असतं आणि ती कैदी जी आहे ती आता प्रियाकडे येऊन प्रियाचं ताट आता हिसकावून घेत असते. प्रियाचं तिने आता जसं ताट हिसकावून घेतलेलं असतं ना तसंच आता प्रिया तिला म्हणत असते की पहिल्यांदा
कामाचं ताण दे एक करून प्रियावर. प्रिया आता तिच्यावर ओरडते. प्रिया जशी आता तिच्यावर ओरडते ना तसं मात्र आता ती मागे येते आणि मागे येऊन प्रियाचा आता अक्षरशः तोंड दाबत असते. ती म्हणत असते की तू तर काही खात नाही आहेस, मग तुला कशाला पाहिजे काही आहे असं बोलून ती आता तिच्यावर ओरडत असते. आता प्रिया ही भडकलेली असते आणि प्रिया ही तिला म्हणत असते की त्याबरोबर आता ती मुलगी मागे वळून पाहते तर तिथेच ना तिने जसं मागे वळून पाहिले तसं तिला आता सायलीचे भास होऊ लागतात. म्हणजेच ना त्याच्यामध्ये आता सायली आहे हे दिसतं. सायली आहे हे दिसल्याबरोबर ना आता मात्र इकडे प्रियाला राग होत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली जी आहे ती थोडा विचार करत असते, थोडी टेन्शनमध्ये असते. तिला काही गोष्टी ना कळत नसतात की काय करावं तेच आता अर्जुन जो आहे तो रूममध्ये येतो. अर्जुन जसा रूममध्ये येतो ना तसा आता अर्जुन रूममध्ये आल्यावर सायली त्याची वाटच बघत असते की कधी एकदा हा रूममध्ये येतोय आणि कधी हे सगळ्या काही गोष्टी मला कळतायत त्या. आणि या सगळ्या काही गोष्टी समजल्यानंतरच ना सायली आता पूर्ण आजींच्या रूमात काही आवाज वगैरे येत नाहीये, उगाच आहे ना खोटं बोलू नका आणि असं बोलूनच ना त्याला आता पुन्हा एकदा रूममध्ये घेऊन येते. तो आता या सगळ्या काही गोष्टी मुद्दामून करत असतो. म्हणजेच त्याला ना तिथून सटकायचं असतं. ह्याचसाठी त्याची नाटकं सुरू असतात आणि त्याचसाठी त्याने हे सगळं काही केलेलं असतं. तेच आता सायली काही त्याला जाऊ देत नसते. सायली म्हणत असते की गप्पपणे इथेच थांबा आणि असं बोलून ती त्याला थांबवून घेते. मग दुसरीकडे मात्र आता प्रिया जी आहे तिला समोर असलेली ही सायलीच दिसत असते. मग सायली दिसल्यावर तिला आता राग येतो, कारण सायलीने तिची जागा घेतली या सगळ्यातच ती असते. आणि या सगळ्यामध्ये ती जेव्हा असते ना तेव्हा समोर असलेल्या त्या मुलीच्याच ती गळा आवळायचा प्रयत्न करते. तिला असं वाटतं की ही तर सायलीच आहे, हिला आता काही झालं तरी सोडायचं नाही आणि असं बोलून तिला तिचा गळा दाबत असते. तिला भिंतीवर जोरजोरात आपटत असते. हे सगळं काही ती मुद्दाम करत असते, कारण तिला आता वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा सायलीला त्रास द्यायला हवा, कारण सायलीच्या वाटेला जे सुख आलं आहे ते सगळं आपलं होतं आणि म्हणूनच मग ती तिला मारत असते. पण त्याच वेळेला ना तिथे आता हवलदार आलेली असते आणि तिने प्रियाला लांब खेचलेलं असतं आणि त्या बाईला बरोबर. मग आता ती बाईसुद्धा विचार करत असते की हिला काय येड लागलंय का, हिने आता माझ्याबरोबर काय केलं. मग आता तेव्हाच ना प्रिया भडकलेली असते, प्रियाच्या संतापलेली असते आणि म्हणूनच तर प्रियाने आता तिचा गळा वगैरे दाबलेला असतो. तिला असं वाटत असतं की समोर ना सायलीच आहे आणि सायली आहे म्हणून तिने आता ह्या सगळ्या काही गोष्टी रागाच्या भरामध्ये केलेल्या असतात. आणि हे सगळं होत असतानाच ना इकडे मात्र प्रिया संतापलेली असते, कारण तिला दुसरीकडे काहीच दिसत नसतं. जिकडे तिकडे सायली दिसत असते आणि सायलीला कधी एकदा मारतोय ना असं तिला होत असतं आणि त्यामुळेच तिला असं वाटतं की हे सगळं असंच घडतंय. मग आता इथे असताना ती बाई त्या हवालदारला सांगत असते की जरा हिच्याकडे लक्ष द्या, नाही तर काय होईल काही सांगता येत नाही. मग दुसरीकडे आता सायली जी आहे ती अर्जुनला मस्का लावत असते. अर्जुनला म्हणत असते की बोला आता, मला सांगा सगळ्या काही गोष्टी काय आहेत आणि काय नाहीत त्या. तुम्हाला काय वाटलं तुम्हाला इथूनही आता पळ काढता येईल का. पण आता अर्जुनने ठरवलेलं असतं एवढा वेळ काही सांगितलं नाही तर आता या रात्रीत तरी आपण कशाला काही गोष्टी सांगायच्या. त्यामुळे आता अर्जुन जो आहे तो मात्र सायलीला काहीच सांगायला बघत नसतो. अर्जुन जेव्हा सायलीला काही सांगत नसतो ना तेव्हा मात्र आता इकडे सायली जी आहे अर्जुनला मनवायचा, अर्जुनला सांगायचा प्रयत्न करत असते. पण इकडे काही अर्जुन ऐकत नसतो. अर्जुन आता विचार करतो की जाऊ दे, सायली रागवली तर काय झालं, सायलीचा रुसवा आपल्याला नंतर काढता येईल असाही विचार ना आता मात्र मनामध्ये सुरू असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली म्हणत असते की नाही सांगायचं आहे ना तुम्हाला, जा नका सांगू, मलाही आता नाही बोलायचं आहे तुमच्याशी. आणि असं बोलून ना सायली जी आहे ती पटकनी ना तिकडनं जायचा विचार करते. आणि जेव्हा सायली तिकडनं जायचा विचार करते ना तेव्हा सायलीने पटकन ना आता तिकडनं झोपायचं ठरवलेलं असतं, कारण अर्जुन तिला काहीच सांगायला तयार नसतो. कारण अर्जुनला तिने मनवायचा खूप जास्त प्रयत्न केलेला होता. तिच्या परीने तिने जेवढे प्रयत्न जमतात ना तेवढे सगळे केलेले होते, पण ते सगळे काही अयशस्वी ठरले होते. त्यामुळेच ना खूपच जास्त राग जो काही आहे तो आता येत होता. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायलीला असं वाटतं की आपण थोडंफार का होईना रागवलं ना तर नक्कीच ना आपल्या मनाप्रमाणे होईल. पण इथे कोणत्याच गोष्टी ना मनाप्रमाणे घडत नसतात आणि त्यामुळेच ना
नुसता सायलीचा रागराग होत असतो. तेच आता सायली झोपली तरी अर्जुन तिला काही मस्का वगैरे लावायला जात नसतो. सायलीला माहिती असतं की आपल्याला आता मस्का लावायला अर्जुन नक्कीच येईल, पण अर्जुन आता सायलीला मस्का वगैरे काहीच लावत नाही. मग आता अर्जुन सायलीला मस्का लावत नाही, रूम वगैरे बंद करतो आणि त्यानंतर लाईट्स वगैरे ऑफ केल्यानंतर आता झोपायची तयारी होत असते. तेव्हाच ना आता अर्जुनने लॅम्प वगैरे बंद केलेला असतो आणि तो झोपत असतो. तेच आता तो झोपत असतानाच ना सायली त्याच्याकडे बघत असते की हा आता आपल्याला काही झालं तरी थांबवतोय, आपल्याला मस्का लावायला येतोय का, ह्याचाच विचार ना आता ती करत असते. पण काही झालं तरी आता विचार करण्यासारखी गोष्ट असते, कारण यावेळेला ना अर्जुन जो आहे तो सायलीला मस्का वगैरे लावायला येत नाही. त्यामुळे सायलीला खूप जास्त राग येत असतो. सायली आता गुपचूपपणे झोपायचं ठरवते. अर्जुन म्हणतो की आजची ही रात्र आहे, आजची ही रात्र कशी बशी काढायला हवी, कारण आता जर मी काही सांगायला गेले तर पुन्हा प्रॉब्लेम. म्हणूनच मग आता ती काहीसुद्धा बोलत नाही. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की सगळ्यांनी मिळून सायलीला खूप सुंदर असं सरप्राईज दिलेलं असतं. सायलीला जेव्हा एवढं सुंदर असं सरप्राईज ती लोक सगळेजण देतात तेव्हा सायलीवर फुलांचा वर्षाव होतो. सायलीसाठी स्पेशल असं गाणंसुद्धा काढलेलं असतं आणि तेव्हा सायलीच्या सगळ्या मैत्रिणी तिथे येतात आणि सायलीला येऊन शुभेच्छा देतात. सायलीलासुद्धा आनंद होतो. सायलीला एकत्र असं खुर्चीवर बसवलं जातं, झुलवलं जातं. सायलीसाठी सगळ्या काही गोष्टी केल्या जात असतात आणि हे सायलीसाठी खूपच जास्त खूप आनंदाचं असतं आणि त्यामुळे सायली ह्या सगळ्याचा विचार करत असते की तिच्या सगळं काही प्लॅनिंग अशा पद्धतीने घडत होतं तर, आणि त्यामुळेच ना ती आता थोडा विचार करते. पण तिला हे आनंदाचे क्षण ना खूप जास्त आवडतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.